मंगरुळपीर येथे राष्ट्रवादी काँग्रेसची तालुकास्तरीय आढावा बैठक घेण्यात आली। साई मंगल कार्यालय येथे दुपारी 12 पासून या कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली। वेळी बैठकीतील पक्षाने केलेल्या विविध कामांचा आढावा देखील घेण्यात आला। या बैठकीत सत्कार समारंभाच्या कार्यक्रमात वाशिम जिल्हा अध्यक्ष बाबाराव खडसे यांचा सत्कार करण्यात आला। तसेच या सत्कार कार्यक्रमात शेकडो लोकांची गर्दी देखील पाहायला मिळाली। कोणाचा विजयरथ थांबवण्यासाठी नाही, इतिहास जर पाहिला त्याच्या अगोदरही मी जिल्हाध्यक्ष होतो त्यावेळेस आता माधवरावांनी सांगितलं त्यावेळेस आम्ही नगरपालिकेमध्ये भरपूर मतांनी आलो होतो। आता आमचा विचार जिथपर्यंत पटेल तिथपर्यंत जाईल आणि मला असं वाटतं की आम्ही सुद्धा तेवढ्याच ताकदीनं लढणार असल्यामुळे एक वातावरण तयार करू आणि तेवढेच यश आम्ही मिळून दाखवू जे पुरे मिळाले। राष्ट्रवादीचे किती नगरसेवक आणि किती नगराध्यक्ष निवडून आणण्याचा आपला मला नाही, आजचं वातावरण इतकं अस्थिर आहे की आपल्याला माहिती आहे की दररोज आपण बघितलं की सकाळचं वातावरण संध्याकाळी राहत नाही। सेटल झाल्याशिवाय असं बाकीत करणं फार अवघड आहे। जनतेचं मूळ शरद पवार साहेबांकडे आहे ही गोष्ट अतिशय सत्य आहे, खरी आहे। कारण आपल्याला माहिती आहे की जो सर्वांगीण विकास करण्यासाठी किंवा सर्व जाती धर्माला सोबत घेऊन काम करण्यासाठी ज्यांच्याकडे पाहिले जाते ती सर्वात मोठी जर राजकीय सामाजिक आणि सर्व दृष्टीने यथाशक्ती असणारी जी शक्ती असेल तर ती शरद पवार साहेब आहे। आणि शरद पवारांकडे पाहण्याचा जो लोकांचा दृष्टिकोन आहे तो अतिशय चांगल्या पद्धतीचा आहे। तर राष्ट्रवादी काँग्रेसचे माधवराव अंभोरे यांनी सर्वसामान्य जनता आणि गोरगरिबांचे प्रतिनिधित्व करणारा पक्ष म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असल्याचे प्रतिपादन केले। यावेळी जिल्हाध्यक्षांनी संघटनेच्या प्रथा आणि धोरणांवर भर देत आगामी काळात जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसला बळकट करण्याचे आवाहन यावेळी केले। प्रतिनिधी अमोल रघुवंशी, समाजशील न्यूज, मंगरुळपीर, वाशिम।